देवीदास पांडुरंग चव्हाण, राहणार काळेगाव, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना, एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मी 2014 मध्ये 13-14 मध्ये मी उपोषण केलं होतं की शाळेच्या त्याच्या रस्त्याचं जे अतिक्रमण आहे आणि देवीच्या मंदिर परिसरातलं आणि शाळेच्या आवारात जेवढं अतिक्रमण आहे आणि बस स्टँडवरचं काही थोडं अतिक्रमण गाडी फिरण्यासाठी एवढं जर तिथं अतिक्रमण काढलं असतं तरी माझं समाधान झालं असतं. परंतु या लोकांनी काय केलं की मी 2013-14 पासून इथं उपोषण केले, त्याचा राग मनात धरला आणि जिल्हा परिषद सदस्यानं केटी वेअर बांधलं. त्या केटी वेअरमध्ये गोपीत बाबाच्या नाल्यावर केटी वेअर बांधले. सरपंचाने महाराजने घ्या गावाचा प्रश्न तुमचा. पण त्यांनी हेतुपुरस्सर लव्हार समाजाचा रस्ता आडून टाकला. मी अनेक वेळा शासनाकडे पाठपुरावा केला, कोणत्याही कलेक्टरने दाद दिली नाही, शिवोनं काही पाहणी केली नाही, तहसीलदार आणि SDM पर्यंत गेलो तरी सुद्धा कोणी त्याची दाद दिली नाही. माझ्या पत्राला केराचीच टोपली दाखवली. मी मुख्यमंत्र्यापर्यंत कागदपत्राचे पूर्तता केली, तिथून चौकशीचे पत्र आले, इकडं चौकशीचे पत्र आले. पंचायत राजमध्ये संतोष दानवे अध्यक्ष झाल्यामुळं ही विकास कामाची चौकशी झाली नाही. त्याच्यातही गोपीत बाबाच्या नाल्याचा उल्लेख आहे. कारण पूर्णाचं जे पाणी आहे ते याच्यामध्ये टाकायचं होतं, लिफ्ट इरिगेशनना खोकर तळ्यापर्यंत, तेही काही टाकले नाही. पाणी आहे ना, कागदावर विकास केला आणि मला त्या विकासाचंही घेणं नव्हतं. परंतु यांनी माझ्यावर अन्याय केला. लव्हार समाजाचे 2 रस्ते कायमस्वरूपी बंद केले. कारण याच्यामध्ये जे लोक आहेत, कारण इथं जो गाव चालवणारा माणूस आहे तो ग्रामपंचायतचे जे सदस्य लोक आहे, पदाधिकारी आहे, अशाच लोकांचे अतिक्रमण जास्त झालेले आहे. जे ग्रामपंचायतचे सदस्य आहे त्याईनंच कोणी लोखंडी पूल अडवतो, कोणी नाला खोलीकरण अडवतो, कोणी रस्ते अडवतो, तर त्याला कोणी विचारणार नाही. आपण त्यांना जर बोललो का हो हा पूल का नाही बनला, ते सरळ सांगते आमच्या माणसानं अडवला. अरे तो माणूस कोण आहे? तो माणूस ग्रामपंचायतचा सदस्य. यांनी फक्त पोलीस स्टेशनमध्ये पोलीसनं यायचं, मला घेऊन जायचं तिथं आणि सांगायचं महाराज यांच्याकडून लिहून घ्या आणि तुम्ही हे तुम्हाला पूल बांधून देतील, हे तुम्हाला रस्ता करून देतील. याच्यामध्ये तहसीलदार मॅडमनं बैठक सुद्धा ठेवली आत्मदहनच्या प्रकरणामध्ये. त्याच्यामध्ये पूर्ण अहवाल मागवला तहसीलदार मॅडमनं, परंतु यांनी माझ्या विरोधात अहवाल दिला. अहवाल देऊन सुद्धा तहसीलदार मॅडमनं साधी स्थळ पाहणी केली नाही. मी आजपर्यंत एवढं परेशान झालो रस्त्यासाठी, कोणी मला साथ देत नाही. कारण ज्या लोकांना पर्यायी रस्ता आहे आणि हे ग्रामपंचायत जे सदस्य आहे हे माझ्या हेतुपुरस्सर विरोधात जातात, मला विरोध करतात. याच्यामुळं आता आत्मदहन करून उपयोग नाही असं मला समजलं. काही लोकांना मला सरळ सांगितलं, महाराज तुम्हाला गरज पडली तर आम्हाला सांगा, आम्ही 2 लिटर पेट्रोल तुम्हाला देतो, पुन्हा तुमचा रस्त्याचा प्रश्न मिटून जाईल. पण मी आता येत्या 15 तारखेला आमरण उपोषणाचा इशारा देत आहे आणि जोपर्यंत ही पूर्ण चौकशी होणार नाही, कारण यांनी सरळ सरळ असं लिहून दिलं की तक्रारदाराचं समाधान झालेलं आहे, याचे रस्ते सर्व मोकळे करून दिलेले आहे आणि याची कोणती तक्रार राहिलेली नाही, रस्त्यातलं पूर्ण अतिक्रमण हटवलेलं आहे, याची तात्काळ चौकशी करण्यात यावी. जर येत्या 10 फेब्रुवारीपर्यंत जर चौकशी झाली नाही तर मी 15 फेब्रुवारीला आमरण उपोषणाला बसणार आहे. हीच माझी कळकळीची विनंती.